श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं अर्मेश ब्लॉगमध्ये स्वागत आहे. काल संध्याकाळी ना मला आणि माझ्या मुलांना भूक लागली होती. मग त्यांना पाहिजे होतं थोडंसं चटपटी तसं खायला. मग विचार केला की मिसळ पाव करायचं. पण मिसळ पाव तर घरी नव्हतं किंवा मिसळ नव्हते. मिसळ करण्यासाठी मोड आलेली मटकी नव्हती. मग म्हणलं काय करायचं. तर घरी मी दुपारी केले होते मसूर डाळीची आमटी. मग म्हटलं आता काय करूया. तर पटपट कांदा चिरले आणि लिंबू चिरले आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि चिरले. मग ती आमटी एका बाउलमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये घातलं थोडंसं कांदा, आपलं फरसाण आणि लिंबू आणि कोथिंबीर तुम्हाला. आणि मग ब्रेड घेतले आणि त्या ब्रेडना दोन्ही साईडनी थोडंसं तूप लावलं आणि तूप लावून दोन्ही साईडनं थोडंसं फ्राय केले आणि फ्राय करून मग ते खाण्यासाठी त्यांना सर्व करून दिलं. तर तुम्हाला सांगते काय टेस्ट झाली होती, एकदम भारी. मुलं किती आवडीनं खात होतीत आणि माझं मिस्टर पण खूप आवडीनं खात होते आणि एकदम अशी वेगळी टेस्ट होती. मिसळ पाव बघा कसं एकदम झणझणीत असतं, तसं तेवढं झणझणीत काय नव्हतं, पण टेस्ट मात्र एकदम छान होती. जर तुम्हाला माझं हे जे रेसिपी आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल तर एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. जर तुमच्या घरात आमटी वगैरे असेल, म्हणजे तसं मसूर म्हणजे मसूरच नाही, तूर डाळीची वगैरे आमटी असेल तर एकदा नक्की करून बघा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि एकदा नक्की करून बघा. मी सांगते तुम्हाला नक्की आवडणार. बाय.